संगमनेर तालुक्यामधील निंबाळे येथील प्रवरा नदीवरून वडगाव पान साठवण तलावापर्यंत पाणी आणणाऱ्या पाईपलाईनचं काम पूर्ण झाल्यानंतर योजनेचं पाणी वडगाव पान साठवण तलावामध्ये दाखल झालं। हे पाणी तलावात पोहोचताच वडगाव पान, निळवंडे, करोले तळगाव, तिगाव परिसरामधील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत साडीचोळी अर्पण करून जलपूजन केलं। तळेगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना तळेगावसह परिसरामधील 21 गावांसाठी महत्त्वाची असून योजनेद्वारे नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातोय। मात्र योजनेची पाईपलाईन नादुरुस्त झाल्यामुळे वडगाव पान, निळवंडे, करोले तळगाव, दिघे, तिगाव, माळेगाव, हवेली आदी गावांसह परिसरातील अनेक गावांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता। या गंभीर प्रश्नाची दखल घेत पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांनी जीवन प्राधिकरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानंतर योजनेच्या कामाला गती मिळाली आणि नादुरुस्त पाईपलाईनचं काम पूर्ण करण्यात आलं। निंबाळे येथील प्रवरा नदीवरून पाणी उचलून नव्याने टाकण्यात आलेल्या पाईपलाईनद्वारे वडगाव पाण्यातील साठवण तलावात दाखल झाले। त्यामुळे परिसरातील नागरिकांना आता नियमित आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। योजनेच्या पुनरुज्जीवनामुळे हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याची भावना वडगाव पानचे सरपंच श्रीनाथ थोरात, निळवंडे उपसरपंच भाऊसाहेब आहेर, शिवसेना वैद्यकीय सेनेचे जिल्हा प्रमुख संतोष डांगे, तळेगाव उपसरपंच मयूर दिघे, दत्तात्रय दिघे, निखिल सानप यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ हजर होते। या प्रसंगी ग्रामस्थांनी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांचे आभार मानले। तळेगाव पाणी पुरवठा योजना अखेर सुरळीत करण्यात आली असून जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेवरून जीवन प्राधिकरण विभागाने नादुरुस्त पाईपलाईनचे काम पूर्ण केले। त्यामुळे वडगाव पान साठवण तलावात पाणी दाखल झालं। मात्र काही जणांकडून या न केलेल्या कामाचे फुकटचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे, अशी प्रतिक्रिया वडगाव पानचे सरपंच श्रीनाथ थोरात यांनी व्यक्त केली। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणी प्रश्न सोडवून जनतेला दिलासा देण्याचं काम महायुती सरकारनं केलं आहे। योजनेमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून भविष्यामध्ये पाणी टंचाईची समस्या कमी होईल असा विश्वास तळेगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेवर अवलंबून असलेल्या 21 गावातील नागरिकांनी व्यक्त केलाय। एस नाईन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर।